Audio Jungle. Audio Jungle. भोंडल्याच्या गजराने दुमदुमला शाळेचा प्रत्येक कोपरा नव्याने सजव. भोंडल्यांच्या गजराने दुमदुमला शाळेचा प्रत्येक कोपरा नव्याने सजव. हातात हात धरूनी खुलली संस्कृतीची फुले. हातात हात धरूनी खुलली संस्कृतीची फुले. जिजाबाई विद्यालयात उमलेल वारसाचे रंगीबिरंगी झुले. जिजाबाई विद्यालयात उमलेल वारसाचे रंगीबिरंगी झुले. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. भारतीय संस्कृतीचा गंध जपणारा महाभोंडल्यांचा सोहळा संत जिजाबाई कन्या विद्यालयात उत्साहात व पारंपरिक थाटामाटात साजरा करण्यात आला. शाळेचा प्रत्येक कोपरा गाणी, नृत्य, खेळ आणि हास्यकलेने दुमदुमून गेला होता. विद्यार्थिनींनी भोंडल्याची गाणी गात, हातात हात घालून घेर धरला आणि गणेशदेवासारख्या मंगल गाण्यांनी वातावरण भक्तिमय केले. गाण्याचा गजर, टाळ, झंझांचा नाद आणि मुलींचा उत्साह पाहून संपूर्ण विद्यालय आनंदाने उजळून निघाले. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिक्षकांनीही मुलांबरोबर गाणी म्हणली, खेळ खेळले आणि दांडियाच्या ठेक्यांवर आनंद थिरकले. त्यामुळे विद्यार्थिनींनी आणि शिक्षक यांच्यात एक अनोखा स्नेहबंध घट्ट झाला. या कार्यक्रमात सुमारे 1000 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. पारंपरिक भोंडल्याची गाणे, दांडिया, खेळ व नृत्य प्रकरणी उत्साह अधिक रंगतदार झाला. मुख्याध्यापिका श्रीमती निवेदिता पासलकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले, महाभोंडला हा आपल्या संस्कृतीचा जप करणारा, निसर्गाशी नाते घट्ट करणारा व सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारा उत्सव आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थिनींनी परंपरेची खरी गोडी अनुभवता येते. तर पर्यवेक्षिका सौभाग्यवती मनीषा निकम यांनी आपल्या भाषणात नमूद केले की भोंडला हा आनंदाचा सोहळा आहे. महिलांनी एकत्र आणणारा, मैत्रीचे घट्ट बंध घट्ट करणारा आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम आधुनिकतेचे जोड देऊन परंपरा टिकवणे हे आमचे कर्तव्य आहे. या कार्यक्रमाचे सुयोग नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौभाग्यवती मिनल साकोरे व सौभाग्यवती वंदना गवारी यांनी केले. सर्व शिक्षिका पारंपरिक पद्धतीने हत्तीचे पूजन करून परंपरेचा मान राखला. उत्साहाची सांगता गोड खिरापत वाटपाने झाली. महाभोंडल्यामुळे विद्यालयात उत्साहाचे, संस्कृतीचे आणि एकात्मतेचे सुंदर वातावरण निर्माण झाले. विद्यार्थिनींनी आपल्या परंपरेबद्दल अभिमान वाटला आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या एकत्र सहभागामुळे हा सोहळा अविस्मरणीय सांस्कृतिक ठेवा ठरला, अशी माहिती देवगाव प्रतिनिधी यांनी दिली. धन्यवाद. या भोंडला या उत्सवामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागात देखील नवरात्रीच्या काळामध्ये मुली आणि महिला एकत्र येतात. हत्तीची मातीची अंगणामध्ये प्रतिमा काढली जाते आणि त्या प्रतिमेभोवती गोल करून गाणी म्हणून नृत्य केले जाते, साजरा केला जातो. आणि आपल्या विद्यालयामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण घेणार आहोत. आपल्या विद्यालयाच्या पर्यवेक्षकांच्या हस्ते
बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.